हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। कृष्णाकाठी शेकडो पान कावळ्यांचा शिस्तबद्ध एअर शो, आमनापूर पुलावर विहंगम चित्रण। निसर्गाच्या विविध छटांनी नटलेल्या कृष्णाकाठावर आज सकाळी पक्षीप्रेमींना एका आगळ्यावेगळ्या सौंदर्याचा अनुभव आला। आमनापूर अंकलखोप पुलावर आज पहाटे 6च्या सुमारास पानकावळ्यांचा एक विशाल थवा जलविहारासाठी अवतरला। सध्या परिसरात असलेल्या वादळी आणि पावसाळी वातावरणामुळे निसर्गाचे रूप पालटले असून अशा वातावरणात या पक्ष्यांचा मुक्त संचार कृष्णाकाठाच्या समृद्ध जैवविविधतेची साक्ष देत आहे। स्थानिक पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासक संदीप नाझरे यांनी हे नयनरम्य दृश्य आपल्या मोबाईलवर कैद केलं आहे। या व्हिडिओमध्ये जवळपास 150 ते 180 पानकावळे एका रांगेत उडताना दिसत आहेत। संदीप नाझरे हे केवळ छायाचित्रकार नसून त्यांचा कृष्णाकाठच्या विविध पक्षी प्रजातींचा सखोल अभ्यास आहे। त्यांनी टिपलेल्या या व्हिडिओमध्ये शेकडो पानकावळे आकाशात शिस्तबद्ध व्ही आकारात भरारी घेताना दिसत आहेत। पावसाळी ढगांच्या पार्श्वभूमीवर या पक्ष्यांचा थवा जेव्हा पुलावरून संत गतीने नदीच्या पात्रात उतरला तेव्हा जणू आभाळच कृष्णामाईच्या कुशीत विसावत असल्याचा भास होत होता। या पक्ष्यांविषयी अधिक माहिती देताना अभ्यासक सांगतात की पानकावळे हे अत्यंत चपळ आणि उत्तम पाणबुडे मानले जातात। हे पक्षी समूहाने राहणे पसंत करतात आणि त्यांची शिकार करण्याची पद्धत ही वैशिष्ट्यपूर्ण असते। जेव्हा हे पक्षी एकाच वेळी नदीच्या पात्रात उतरतात तेव्हा ते माशांना घेराव घालून सामूहिकरित्या आपली भूक भागवतात। कृष्णाकाठचा हा परिसर या पक्ष्यांसाठी अत्यंत पोषक आहे, कारण येथे त्यांना लागणारे खाद्य आणि राहण्यासाठी झाडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। पावसाळी हवेतील गारवा आणि वादळामुळे निर्माण झालेली धुसरता यामुळे या पानकावळ्यांचे कृष्णधवल रूप अधिकच उठून दिसत होतं। संदीप नाझरे यांनी यापूर्वीही परिसरातील अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या सवयींचा अभ्यास केला असून कृष्णा नदीच्या प्रदूषणाकडे आणि पक्ष्यांच्या कमी होत जाणाऱ्या संख्येबद्दल त्यांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे। मात्र अशा पद्धतीने मोठ्या संख्येने पक्ष्यांचे दर्शन होणे हे निसर्ग अद्यापही आपली समृद्धी टिकवून असल्याचे सकारात्मक संकेत आहेत। आमनापूर अंकलखोप पुलावरून सकाळी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला। या चित्रफितीमुळे सोशल मीडियावरही कृष्णाकाठच्या या वैभवाचे मोठे कौतुक होत असून अशा निसर्ग संपन्न भागाचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित होत आहे।